नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत मी काही झिरो पैशामध्ये किंवा झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये मी तुम्हाला शिवण क्लास शिकवणार आहे। तर शिवण क्लासचे असे आपले वेगवेगळे पार्ट असणार आहेत। फोर्टस ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज आणि आपले प्रिन्स कट, जे काही छोटे असे ब्लाऊजचे प्रकार आहे ते स्टेप बाय स्टेप मी घेणार आहे। तर पहिला जो प्रकार आपण ब्लाऊजचा बघणार आहोत तो आहे फोर्टक्स ब्लाऊज आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जे काही आपल्या पुढच्या व्हिडिओजमध्ये ह्या साहित्याचा वापर करून आपण त्या फोर्टस ब्लाऊज आपण स्टिच करणार आहोत, कटिंग करणार आहोत, सगळ्या बारीक बारीक गोष्टी पाहणार आहोत। त्याच्यासाठी ह्या वस्तू असणं खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळे मी विचार केला की ह्या गोष्टी माझ्या जो कोणी व्हिडिओ बघेल त्याच्याकडे ह्या वस्तू असणं गरजेचं आहे आणि ह्याच वस्तूचा वापर करून आपण फोर्टस ब्लाऊज बेसिकपासून पूर्ण स्टिच करणार आहोत। तर चला, तर पहिल्यांदा आपल्याला कुठकुठल्या मटेरियल लागणार आहे, कुठकुठल्या मटेरियलचा वापर कशासाठी आपण करणार आहोत हे मी तुम्हाला थोडक्यात माहिती देते। तर पहिल्यांदा तर आपल्याला न्यूजपेपर लागणार आहे। न्यूजपेपर लागणार आहे कारण की न्यूजपेपरमध्ये आपण पेपर पॅटर्न कट करणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला न्यूजपेपरची गरज लागणार आहे। हे असणार आहे दोन आपले असे फोल्डेड पेपर, म्हणजे मागचा आणि पुढचा भाग आपण एकत्र कट करणार आहोत फोर्टस ब्लाऊज। त्याच्यासाठी आपल्याला हा न्यूजपेपर असणं गरजेचं आहे। जेव्हा आपण नवीन शिकत असतो त्या टायमाला आपण कधीच मेन कपड्यावरती ब्लाऊज कट करायचा नाही, कधी पण आपण पेपर कटिंगच करायचं। जेव्हा आपल्याला अनुभव येतो त्याच्यानंतरच आपण मेन कपड्यावरती कटिंग करायचं। त्याच्यानंतर दुसरे येणार आहे, आपल्याकडे दोन कैच्या लागणार आहेत। एक असणार आहे आपल्याला कपडा कट करण्यासाठी आणि दुसरा असणार आहे आपल्याला पेपर कटिंग करण्यासाठी। कारण ही जी कैची असते ना आपली, त्याच्यासाठी आपण फक्त कपड्यासाठी यूज करायची आणि ही आपण करणार आहोत पेपर कटिंगसाठी। अशा दोन कैच्या ठेवायच्या जेणेकरून ह्या कैचीची धार जाऊ नये ह्याची आपण काळजी घ्यावी। कारण की कैचीचा सुद्धा खूप महत्त्वाचा यूज असतो आपल्या स्टिचिंगसाठी किंवा शिवणकामासाठी, म्हणून दोन कैच्याचा वापर करणार आहोत। दुसरी असणार आहे आपली मेजरमेंट टेप। मेजरमेंट टेप खूप महत्त्वाचा भाग आहे शिवणकामासाठी। प्रत्येक पार्ट शिवणकामासाठी इम्पॉर्टंट आहे। तो कशासाठी का ते मी तुम्हाला सांगते। आपल्याला मेजरमेंट टेप खूप महत्त्वाचा आहे कारण की शिवणकामासाठी असं बोलतात ना, जेवणामध्ये मिठाचा खडा जितका इम्पॉर्टंट असतो तसंच शिवणकामासाठी आपल्याला मेजरमेंट टेप इम्पॉर्टंट असते। आणि त्याच्याशिवाय आपण कुठल्या गोष्टीचा अंदाज किंवा कशा पद्धतीने मेजरमेंट वाढवायचं ह्याचं जे काही नॉलेज आपल्याला मिळतं किंवा ते कसं वाढवायचं असतं त्याच्यासाठी आपल्याला मेजरमेंट टेप खूप महत्त्वाची असते। त्याच्यासाठी ही मेजरमेंट टेप तुम्हाला घ्यावा लागेल। दुसरे असणारे आपण स्केल। आता ही स्केल वापरण्याचं रिझन म्हणजे काय, कारण की लाईन इकडे तिकडे आपली जायला नको आहे। प्रॉपर आपलं मेजरमेंट किंवा आपण जे काही मार्किंग करणार आहोत ती सरळ लाईनीमध्ये असणं गरजेचं आहे। जर आपण सरळ लाईनीमध्ये प्रॉपरली त्याला शेप किंवा आकार वगैरे देऊ शकलो नाही किंवा सरळ लाईन आखली नाही तर त्याचा खूप जास्त परिणाम आपल्या ब्लाऊजवरती होतो। त्यासाठी आपण हा स्केलचा वापर करणार आहोत। आता आपण पेपर पॅटर्न मार्क करण्यासाठी पेनाचा किंवा मार्करचा वापर करणार आहोत। दोन्ही गोष्टीचा वापर करणार आहोत। ते कसं वापर करणार आहोत ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जे काही पुढचे व्हिडिओज अपलोडेड होणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। हे आहे आपली पेन्सिल। आता तुम्ही म्हणाल की हे आहे तर पेन्सिल कशाला, पण पेन्सिलसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे कारण की त्या कशासाठी तर आपण जी काही आपण नोट्स लिहिणार आहोत। आता मी अशा पद्धतीची नोटबुक घेऊन आले आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचीच नोटबुक बघा, एक साईडला ब्लँक आणि एक साईडला असे लाईन मारलेले, कारण की आपण ह्याच्यामध्ये ड्रॉइंग काढू शकतो आणि ह्याच्यामध्ये काही नोट्स असतील तर आपण नोट डाऊन करू शकतो। आणि जसं जसं आपले व्हिडिओज अपलोडेड होणार आहेत तशा पद्धतीने मी नोट्ससुद्धा तुमच्यापर्यंत शेअर करेल, जेणेकरून नवीन जी कोणीही माझी मैत्रीण असेल तिला तो एकदा नोट्स ओपन केली की प्रॉपर तिला समजून जाईल। तर आपल्याला अशी नोटबुक बघायची आहे। एक खाली पेज, साईज कमी असली तरी चालेल,
तुम्हाला जसं जमेल, तुमच्याकडे जितकं बजेट असेल त्या पद्धतीने तुम्ही नोटबुक घ्या आणि नोट्स लिहिणं गरजेचं आहे. कधी पण समजा गॅप झाला तर नोट्स बघून आपल्या डोक्यामध्ये लगेच येणार की हां असं असं होतं, त्याच्यासाठी नोट्स असणं गरजेचं आहे. तर ही आहे नोटबुक आणि हे आहेत शॉर्पनर आणि रबर. आपण जेव्हा पेन्सिलचा वापर करणार तर ह्या दोघांचाही वापर करणे गरजेचं आहे, कारण की आपण नोटबुकवरती ड्रॉइंग काढणार, ते प्रॉपरली ड्रॉइंग करता म्हणजे प्रॉपर यायला पाहिजे, त्यासाठी आपण ह्या गोष्टीचा वापर करणार आहोत. तिसरं आहे आपण आता हा चॉकचा वापर. चॉकचा कारण की आपण जेव्हा पेपर कटिंग पूर्ण झाल्याच्या नंतर मेन कपड्यावरती कशा पद्धतीने पेपर ठेवायचा असतो, त्याच्यासाठी ड्रॉ करण्यासाठी कपड्यावरती पूर्ण प्रॉपर ड्रॉ होण्यासाठी आपल्याला चॉकचा गरज लागते. तर इथे आहे आपण इथे म्हणजे मी इथं हा कलर थोडासा मिसमॅच घेतलेला आहे. याचं रिझन का की तुम्ही जेव्हा मी ह्याच्यावरती पूर्ण कटिंग करून झाल्याच्यानंतर मी तुम्हाला स्टिचिंग दाखवली, कशा पद्धतीने कुठे कुठे स्टिचिंग केलेलं आहे प्रॉपर तुम्हाला समजण्यासाठी मी हा कलरचा धागा वापरणार आहे. तुम्ही सेम कलरचा वापरला तरी चालेल. मी सुरुवातीला म्हणजे पहिल्यांदा हा ब्लाऊज स्टिच करून तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यासाठी प्रॉपर तुम्हाला समजावं याच्यासाठी मी थोडासा वेगळं हे केलेलं आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की हा धागा का वेगळा घेतलेला आहे. आणि सुई आपण जेव्हा पूर्ण ब्लाऊज स्टिच करून झालं की आपल्याला हात शिलाई करणं सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट असतं. ब्लाऊज स्टिच झाला म्हणजे पूर्ण ब्लाऊज झाला असा याचा अर्थ नाही होत. त्याच्यासाठी सुद्धा हात शिलाई करणं सुद्धा खूप गरजेचं असतं. आणि हे आपल्याला फायनल जेव्हा ब्लाऊज होईल तेव्हा त्याला हुकसुद्धा, लूकसुद्धा, हात शिलाईसुद्धा ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून कोणीही लेडीज असेल, कोणीही माझ्या ताई असतील, त्यांना घर बसल्या 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये प्रॉपर ब्लाऊज स्टिच करून त्यांना दाखवण्यात येईल आपल्या व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीने हे आपलं असणार आहे साहित्य. हे सगळं साहित्य कोणकोणतं आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढा, जेणेकरून तुम्ही ह्या सगळं साहित्याचा वापर आपण जसे जसे व्हिडिओज अपलोड करू तसं मी तुम्हाला दाखवेल की आपलं साहित्य कुठं कुठे यूज झालं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या टॉपिकवरती आपण घेणार आहोत, स्टेप बाय स्टेप घेणार आहोत. जर तुम्हाला फोटोज ब्लाऊज शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हीसुद्धा फोटोज ब्लाऊज शिकू शकता. तर धन्यवाद.